आपण पाहतो की आखाती देशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे जागोजागी डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे। पण पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यामध्ये आपण पाहतोय की इंडियन ऑइल हे या शेतकऱ्यांना पूर्णपणे डिझेल घरपोच देण्याची सेवा करत आहे। आपण पाहू शकता की इंडियन ऑइल यांनी आपला एक छोटासा टँकर असेल तो शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवून त्यांना घरोघरी ही सेवा डिझेल पुरवण्याची देत आहेत। आपल्या बरोबर या ठिकाणी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू की काय सांगाल, तुमच्या भागामध्ये घरोघरी हे डिझेलचे टँकर येत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे ना। डिझेल आता मी 8 ते 9 7 वर्ष आलो पंपावर ट्रॅक्टरने येत होतो, तो माझा वेळ वाचला। पंपावर वेल्यात पंप आहे, साधारण मागल्या 2025 रोजी ही गाडी चालू झाली डिझेलची। अत्यावश्यक सेवा म्हणून समजतो आम्ही की अगदी शेतकऱ्याच्या घरपोच डिझेल मिळते। पण आता बाकीच्या तालुक्यांमध्ये आपण पाहतो, जालना असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी पेट्रोलच्या मोठमोठ्या रांगा आहेत, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे आता असं व्हायला नाही पाहिजे महाराष्ट्रात, कारण काही डिझेल तर पंपावर ऑलरेडी येतंय मुंबईवरून, पण पंप मालक कर्मचारी यांचं नुकसान होते, शेतकऱ्यांचं पण नुकसान होते। आणि शेतातली आता कामं चालू आहेत पावसाळी, त्याच्यामुळं शेतकरी अडचणीत आहे काही आर्थिक दृष्टी, त्यांच्या पिकाला बाजारभाव नाही आहेत आणि त्यांना औषधं हे ते कुठून उपलब्ध होणार पैसे देताना, आर्थिकानं त्यांचा अवघड आहे शेतकऱ्यांचा। याच्यावर तुम्ही खुश आहात? खुश आहे ना मी। हा, आणि आता हल्ली 8-9 वर्ष आले ट्रॅक्टर चिखलाचे आले, त्यामुळं कंपनी आम्हाला चांगले सपोर्टिंग केलेली आहे। आपण पाहतोय की शेतकऱ्यांना घरपोच डिझेल 2025 पासून हे मिळत आहे। या ठिकाणी हा टँकर आहे, आपल्या बरोबर टँकर जे चालवतात ते आहेत। दादा, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही घरोघरी जाऊन डिझेल पोचवत आहात, शेतकरी तुमच्यावर खुश दिसत आहेत, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? एक शेतकऱ्यांचं समाधान मानायचं। 20-30 किलोमीटर रोज लांब जाणं, एक कॅन घेऊन जाणं 20-30 लिटरसाठी, ते त्यांचं वाचतंय, वेळ वाचतोय, शेतात काम करायला वेळ पण भेटतोय तेवढाच। काय सांगाल, जो दर पंपावर असतो तोच दर तुम्ही याच ठिकाणी तेच दराने? तोच दर, जो पंपावरचा दर आहे तोच दर आहे आपला। या ठिकाणी आपण गाडी मालकाशी सुद्धा बोललो, जो डिझेल पोचवत आहे, आणि शेतकरीही राजगड तालुक्यामध्ये या गोष्टींमुळे खुश आहेत।